सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळाने कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर सब संतन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र की जय। 2 मिनिट भजन। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। ओ जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। 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 ओ सद्गुरु स्वामी जनार्दना। सद्गुरु स्वामी जनार्दना। स्वामी जनार्दना। सद्गुरु स्वामी जनार्दना। जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। ओ जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज। शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादानं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भाऊसाहेब नगरी या निफाड कारखाना आश्रमामध्ये नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं गेले 30-35 वर्षापासून अनुष्ठान ज्ञानेश्वरी पारायण दरवर्षी यज्ञयाग होतो आणि विशेष म्हणजे अधिक मास आलेला आहे। म्हणजे आधुनिक आपल्याला अधिक पुण्य अधिक मासामध्ये प्राप्त होणार आहे। या प्रसंगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचं जे आश्रम आहे निफाडमध्ये तिथले 108 श्री महंत स्वामी गणेशगिरी महाराज यांनी आपल्याला विधी म्हटले, सकाळचं प्रवचन केलं, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू।
त्यानंतर या ठिकाणी आमचे बापू बाबा आलेले आहे मांडवडवरून, राजू महाराज आलेले आहे, सुरेश महाराज आलेले आहे, रितेश महाराज आहे, छोटू महाराज आहे, आमचे रामगिरी बाबा, अजून मौनी बाबा आहे आणि जगदीश बाबा. सर्व बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याकडं आपण अनुष्ठानाची पूर्ण नियोजन दिलं, मुलांना बसवणं, मुलांकडं लक्ष देणं, असे आपले रवी महाराज, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. भाविक भक्तगण, माता भगिनी, अनुष्ठानार्थींनो, खूप अगदी आपल्याला बाबाजींची कृपा आहे, बाबाजींचं बोलणं आहे, बाबाजींचं तुमच्यावर, बाबाजींच्या चरणावर तुमची नितांत श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी तुम्ही या ठिकाणी आलात आणि अनुष्ठानाच्या परंपरेमध्ये महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतात जी परंपरा आपल्याला कुठं बघायला भेटत नाही, ती फक्त आपल्या जनार्दन स्वामींच्या मार्गातच पाहायला भेटते. ती परंपरा म्हणजे जप, तप आहे आणि अनुष्ठान आहे. त्या अनुष्ठानामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की विशेष म्हणजे आपण फलहार करतो. म्हणजे अन्न या ठिकाणी आपण आता 7 दिवस खाणार नाही. बाहेरचं तुम्ही कोणी काही आणून दिलं त्याला स्पर्श करणार नाही. आपण गार पाण्याने स्नान करणार. अगदी खूप तंतोतंत बाबाजींच्या नियमामध्ये आपण चौकटीत जवळजवळ 7 दिवस आपण आता या साधना करणार. तुम्ही आता साधक आहात. या साधक अवस्थेमध्ये साधना अगदी उत्कृष्ट आपल्याला करायची आहे, जेणेकरून ही साधना करत असताना आपण फलहार करतोय. फलहाराचा पहिलाच मंत्र आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां दे महाश्रितः प्राणाप्राण समायुक्त पंचम यज्ञम चतुरितम. अहम क्रतुरम यज्ञ. पहिली गोष्ट, अहम वैश्वा नर नावाचा अग्नी. एक अग्नी आपण पेटवतो, त्यावर आपला फलहार शिजतो, परंतु तो आपल्या आत गेल्यानंतर जी पाचन शक्ती आहे, जी पचवते, तिला वैश्वानर नावाचा अग्नी म्हणतात. अतिशय जसं आपण खाल्लं पण पचवण्याची शक्ती आतमध्ये सुद्धा एक अग्नी आहे. त्याला अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां दे महाश्रितः प्राणाप्राण समायुक्त पंचम यज्ञम चतुर. 5 प्रकारची यज्ञ आहे. हा एक हवन, एक यज्ञ आहे. परंतु आपण जो काही एक एक घास आपल्या मुखात टाकतो आणि त्या देवाचं स्मरण करून आपण खातो, त्याला एक यज्ञ म्हणतात. पोट म्हणजे आपलं एक मोठा एक अग्निकुंडच आहे आणि त्यात अग्निकुंडामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी बसलेला आहे. त्याच्यात आपण हे स्वाहा स्वाहा देवाचं नाव घेऊन आपण खातो. म्हणजे बाबाजींच्या परंपरेमध्ये किती शुद्ध आणि सात्विक आपलं जीवन बनण्यासाठी, जैसा खाए अन्न वैसा बनेगा मन, जैसा पिएगा पाणी वैसा बनेगा वाणी. लक्षात राहू द्या. जसं आपण पाणी पिओ छान के, अरे गुरु करो पैछान के. लक्षात राहू द्या. आपल्याला बाबाजी गुरु भेटलेले आहे. जनार्दन स्वामी आपले गुरु आहे. अनुग्रह कोणीही देव, त्याला महत्त्व नाही आहे, परंतु आपलं अधिष्ठान फक्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. आपल्याला त्यांच्याच नावाचं मंत्र मिळवते असं असतं. आपले गुरु जनार्दन स्वामी आहे याची आपल्याला कायम जाणीव राहिली पाहिजे. कोणी कुठल्याही आश्रमात गेला तर तुम्हाला अनुग्रह कोणाच्याही मुखातून मिळो, पण मुखातून मिळालेला मंत्र फक्त बाबाजींचा असतो. त्यामुळे तुमचे गुरु बाबाजी हे लक्षात राहू द्यायचं आणि जनार्दन स्वामी आपण अधिष्ठान ठेवून पुढं चालायचं आहे. ज्या अर्थी तुमच्या आता बघा तुमच्या जवळ आहे. तुम्हाला यामुळे आता काय होईल, जैसा खायगा अन्न, आपण आत्ता सांगितलं, जसं अन्न खाल तसं माणसाचं मन बनतं. 3 प्रकारचे आहार आहे. एक सात्विक आहार आहे, एक राजस्वी आहार आहे, एक तामसी आहार आहे. सात्विक आहार तुमच्या आता ताटात आहे. त्याच्यानंतर राजस्वी आहार म्हणजे तळलेलं मस्तपैकी भजे कुरडई चांगलं खाणं, त्याला राजस्वी आहार म्हणतात. आणि सडलेलं कुडलेलं आणि पडलेलं 3-3 दिवसातलं फ्रीजमध्ये खाणं, त्याला तामसी आहार. म्हणजे अनेक प्रकारचं त्याच्यात वेगवेगळा आहारसुद्धा येतो. त्याच्यात वेगळं त्याचं नाव घेऊन असाही आहार त्याच्यात येतो. तामसी लोक खातात ते. त्यांचा राग खूप अनावर असतो. काही सेकंदात त्यांना राग येतो, कारण त्यांचा आहार तैसा ढेकरण, धातू तैसा विकार. जसं आहार खाल्लं तसं माणसाचं मन असतं. म्हणून आहारावर सर्व माणसाचं नियंत्रण पाहिजे.
आता नुसतं 7 दिवसच नाही, अखंड या आहारावर नियंत्रण करा, जेणेकरून आपलं जीवन धन्य होईल, जेणेकरून आपलं जीवन पवित्र होईल, जेणेकरून आपलं मन पवित्र होईल, जेणेकरून आपलं तन म्हणजे शरीर पवित्र, तन मन आणि धन जर पवित्र झालं तर आपलं शरीरानं आपलं चांगलं धर्मकार्य घडतं आणि धर्माच्या कार्यासाठी एक पाईक म्हणून आपण चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट असे साधक बनतो. म्हणून राजस्वी अन्नाचं तुम्हाला माहीत झालं, सात्विक अन्न तुम्हाला माहीत झालं, तामसी अन्न तुम्हाला माहीत झालं. म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम दे महासिता, प्राण अपान व्यान समान आणि उदान ही एक आपल्या शरीरात आहे. प्राण कोणाला म्हणतात, अपान कोणाला म्हणतात, समान कोणाला म्हणतात, त्याचं चिंतन आज खूप वेळ झाली. परमपूज्य स्वामी श्रद्धे माधुगिरीजी महाराज हे नाशिकमधून निघालेले आहे आणि त्यांचं वेळेवर या ठिकाणी 9 ते 10:30-11 पर्यंत प्रवचन आहे. त्यामुळं तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण तुम्हाला एकदम शिस्तबद्ध त्यांच्यासमोर बसायचं आहे, चळवळ करायची नाही. त्यांचं एक एक शब्द अमृतासारखं आपल्यावर सिंचन होईल, तो आपण ऐकायचा आहे. शिस्तीमध्ये रांगेत आपल्याला एका बाजूनं ही जी बाजू आहे फक्त ह्याच बाजूने आपल्याला बसायचं, इकडं माणसं आणि पुरुष वर्ग महिला वर्गांसाठी जागा आपल्याला द्यायची आहे. ह्या इकडच्या याच्यातच फक्त आपले मुलं बसतील, इकडं मात्र मुलं बसणार नाही. कारण आपल्याला खूप शिस्त, आपल्याला इथून जो मुलगा घडतो तो कदाचित आपण तेवढ्या पायरीपर्यंत नाही जाऊ शकत, परंतु राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रयानं आशीर्वादानं कदाचित एखादा घडला तर छत्रपती शिवरायांच्या विचाराचा घडेल, एखादा स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा घडेल आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आचार्याचा घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या मुलांना शिस्त असते. आपले मुलं 7 दिवस कधीच बोलत नाही, आम्ही फक्त एक चक्कर मारतो, परंतु त्यांना माहिती आपण सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सानिध्यात बसलो आहोत, बाबाजींच्या फोटोसमोर आम्ही बसलो आहोत. आम्हाला आमच्या गुरुदेवांपुढं आम्हाला शिस्त दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे, कारण त्यांच्यापुढं कोणीही आतापर्यंत शिस्त मोडली नाही. म्हणून भाऊसाहेब नगरचं जे काही अनुष्ठान असतं बाबाजींच्या आश्रमातलं ते उत्कृष्ट असतं, शिस्तबद्ध असतं, शांततेचं असतं. म्हणून सगळे मुलं आज फक्त आम्ही कालपर्यंत म्हणजे आजच उज्जैनवरून आलो सकाळी पहाटे, म्हणजे आजपासून आम्ही कार्यक्रमाला उभा राहिलो तुमच्यासमोर, कारण तुम्हाला माहिती आहे बाबाजींचं जरी निरोप नाही आला तर जनार्दन स्वामींचा आपला प्रत्यक्ष निरोप आला. म्हणून तुम्ही या ठिकाणी आपाप जमा झाले, पाखरं आपाप सद्गुरू जनार्दन स्वामींच्या या खोप्यामध्ये येऊन बसले आणि बाबाजींच्या ह्या आश्रमशाळेमध्ये आश्रमात येऊन 7 दिवस एवढे खूप सुंदर असे संस्कार होतील तुमच्यावर. तुमचे आचार, तुमचे विचार आणि तुमचे संस्कार इतके सुंदर बनतील की तुम्ही खरंच एक मुलगा कमीत कमी 100 मुलाला सांगेल की एकदा तरी आपण भाऊसाहेब नगरला जाऊया, तिथल्या आश्रमात जाऊन बसूया, तिथला आचार किती चांगला आहे, तिथले विचार किती चांगले आहे, तिथला सहवास किती चांगला आहे, तिथलं शिस्त किती चांगली आहे. आणि या ठिकाणी वेळेवर सगळा प्रसाद होतो. 12 म्हणजे 12ला पंगत, सकाळी 8 रात्री 8 म्हणजे 8ला पंगत, सकाळी चहा वेळेवर. असं आता सुद्धा तुमच्या ताटात फळं आहे, असं बिगर फळाचं तुमच्या ताटात असं कधीच राहणार नाही. दररोज एक वेगळे फळ, एक दिवस आंबा, एक दिवस काहीतरी येईल, ते पण आम्ही नाही आणत, कोणी भक्तगण येऊन येतं. आपल्यासाठी जवळजवळ 50 ते 60 लोक असे आहेत दरवर्षीचे की ती 5,000ची पंगत देतात, न म्हणता इथं येऊन देतात, तुमच्यासाठी देतात. ते म्हणजे किती श्रद्धा त्यांची आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी आता हातावर पाणी घ्यायचं आहे. आम्ही मंत्र म्हणतो, तुम्ही ते ऐकायचे फक्त आणि पाणी फिरवायचं आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देमाश्रिताौषधं मंत्र ममे वाच महमाग्निरमृतं ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्म अग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गन्तव्य ब्रह्म कर्म समाधिना यज्ञशिष्टांचिना संतो मुच्यते सर्व किल्बिषे यज्ञशिष्टामृत भोज यांची ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना अनिरशोभ जायते प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवपर्वतिष्ठते अंजनी गर्भसंभूतं कुमार ब्रह्मचारिणं दृष्टिदोषविनाशाय हनुमन्ते स्मराम्य. शिवार्पण कृपाने फिरवा. कृष्णार्पण. ओम तत्सत् परब्रह्मार्पण. ओम नमः पार्वते पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव
महाराज की जय बजरंग बली की जय. जय निवृत्तनाथ महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. हर हर महादेव. शांततेत प्रसाद घ्यायचा, खाली काही प्रसाद सांडू द्यायचा नाही, कारण त्या प्रसादाचं खूप महत्व वेगळं आगळं आहे. एक कण सुद्धा, कारण अन्नाचा एक कण आणि साधूचा एक क्षण फार महत्त्वाचा असतो, त्याची जाणीव ठेवून आणि सगळ्यांनी आनंदानं प्रसाद घ्यायचा आहे. त्यानंतर महाप्रसाद बनवलेला आहे, कढी भात शिरा आणि खिचडी. सर्वांना आलेले भाविक भक्तगण त्यांची पंगत होईल. महिला मंडळ असो, पुरुष वर्ग असो, काही महिला जपाला बसलेल्या आहेत, त्यांना सुद्धा वेगळं फलाहार द्यायचा आहे. त्यांना 7 दिवस उपास आहे. त्याच्यानंतर महिलांना सगळ्यांना व्यवस्थिशीर, ज्या फलाहारी महिला आहे 7 दिवस उपासनेला बसलेल्या, त्यांनी सुद्धा एका बाजूला बसून त्या महिलांमध्ये शिवपाल करायची नाही. तुम्ही सुद्धा मौन धरलेले आहेत, तुम्ही सुद्धा कदाचित जपतप करताय, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा व्रतस्थ राहायचं आहे. कुठं बाहेरून आलेल्या महिलांशी गप्पा मारीत बसायचं नाही, टाळ्या वाजीत बसायचं नाही, टवळक्या करायचं नाही. हां, लक्षात राहू द्या. जय जनार्दन. बसा. जनार्दना हो जनार्दना पूर्ण झाली मनोकामना पूर्ण झाली मनोकामना पूर्ण झाली मनोकामना पूर्ण झाली मनोकामना जनार्दना हो जनार्दना जनार्दना हो जनार्दना हो जनार्दना जनार्दना हो जनार्दना देवादी देवा जनार्दन देवा देवादी देवा जनार्दन देवा देवादी देवा जनार्दन देवा देवादी देवा जनार्दन देवा अनुष्ठानाचा मार्ग दाविला अनुष्ठानाचा मार्ग दाविला शिवभक्त